नमस्कार. नवसह्याद्री परिसरातल्या आपल्या मेमरी क्लबच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या समारंभात आपण सगळेजण व्हर्च्युअली का होईना भेटत आहोत याचा मला खूप आनंद होतो आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण शंखवादनाने करू. त्यानंतर स्मिता इंगळगावकर सरस्वती वंदना म्हणतील आणि नंतर अंजली बापट प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हणतील. मी स्मिता इंगळगावकर आपल्या मेमरी क्लबच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी मी सरस्वती वंदना म्हणणार आहे. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. माता सरस्वती शारदा माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा विद्यादानी दयानी दुःखहरिणी जगत जननी ज्वालामुखी माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा विद्यादानी दयानी दुःखहरिणी जगत जननी ज्वालामुखी माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा कीजे सुदृष्टि कीजे सुदृष्टि सेवक जानपना इतना वरदान दीजे तान ताल और अलाप बुद्धि अलंकार शारदा हे माता सरस्वती शारदा विद्यादानी दयानी दुःखहरिणी जगत जननी ज्वालामुखी माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा. ओम श्री गणेशाय नमः. अस्य श्री प्रज्ञावर्धन स्तोत्रमन्त्रस्य सनत्कुमार ऋषिः स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्टुप् छन्दः मम सकलविद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोगः. श्रीस्कन्ध उवाच योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कन्धः कुमारः सेनानिः स्वामी शङ्करसम्भवः गाङ्गेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारिकारिरुमापुत्रः क्रौञ्चारिश्च षडाननः शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रदः शरजन्मागणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत्
सर्वागमप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः। 28 नामानि मदीयनीति यः पठेत् प्रत्युषे श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत्। महामन्त्रमयानीति मम नामानुकीर्तनं महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा। इति श्रीरुद्रयामले प्रज्ञाविवर्धनाख्यां श्रीमत्कार्तिकेयस्तोत्रसम्पूर्णम्। गेल्या वर्षी म्हणजे 9 ऑक्टोबर 2019ला आपल्या या मेमरी क्लबचं उद्घाटन झालं. मेमरी क्लब ही संकल्पना डॉक्टर मंगला जोगळेकर यांची. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काही वर्षापूर्वी आपल्या इथल्या एरंडवणा ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मेमरी क्लब सुरू झाला. त्यामध्ये मला खरं मेमरी क्लबचं काय ते संकल्पना कळली. त्यानंतर मी डॉक्टर मंगलाताईंनी काही सेशन्स दिली स्मृतीवर. मेमरी ती कशी वाढवावी, विस्मृती कशी होते, त्याच्यासाठी पण काय करू शकतो. आणि हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटलं की ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खूप छान संकल्पना आहे. आपल्या भागामध्ये बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत, तेव्हा आपल्या भागातच असा एखादा मेमरी क्लब का सुरू करू नये असं मनात येऊन मी ही कल्पना माझ्या काही मैत्रिणींना बोलून दाखवली आणि त्यांनी ती उचलून धरली. आमच्या सोसायटीचे श्री सुरेंद्र गाडगीळ यांनी पण पाठिंबा देत आम्हाला एक छोटी जागा पण देऊ केली. एरंडोणा ज्येष्ठ नागरिक संघामध्ये खूप वर्ष चालत असलेला मेमरी क्लब, ज्याला ते स्मरणरंजन वर्ग म्हणतात, तो चालवणाऱ्या डॉक्टर अलकनंदा भानू आणि तिथल्या माझ्या मैत्रिणी यांची मला हा मेमरी क्लब चालवायला खूप मदत होते. त्यांची मी ती व्यक्तिशः ऋणी आहे. तो मेमरी क्लब हा आमच्यासाठी आदर्श आहे. आम्हाला कॅलेंडरप्रमाणे तसं वर्ष झालं, पण आम्ही फेब्रुवारीनंतर काही भेटूच शकलो नाही. तरी पण या 4 महिन्यात आम्ही जे जे काय काय केलं त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतील आमच्या एक सभासद स्मिता इंगळगावकर. तर ऐकूया. मीना, अगं काल तू कल्याणीताईंच्या ज्ञानेश्वरीला आली नाहीस. काय झालं, बाहेर गेली होतीस का? अगं नाही, विसरले ग मी. म्हणूनच आपल्या सोसायटीत गेल्या आठवड्यापासून मेमरी क्लब सुरू झाला आहे. त्याला येत जा, आपल्याला काहीतरी नक्की उपयोगी पडेल बघ. या शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता ये. मी जातेच, मला छान वाटले, तुलाही आवडेल बघ. जया गोखलेंनी 10-12 दिवसापूर्वीच सोसायटीच्या ग्रुपवर विस्मरण होते अशी तक्रार बरेच जणांची असते, त्यासाठी आपण एकत्र येऊन स्मरणरंजन करूया अशी पोस्ट टाकली होती. वेळ ठरवली आणि टेनिस कोर्टच्या बिल्डिंगमधील खोलीत आम्ही जमलो. 14 सप्टेंबरला तिने प्रत्येकाला स्वतःची माहिती लिहून आणायला सांगितली होती. नाव, वय, पत्ता, शिक्षण, एखादी राहून गेलेली गोष्ट, छंद, कोणत्या गोष्टीचे विस्मरण होते का, त्यावर उपाय काय करता किंवा काय करता येतील असं वाटतं, अशा प्रकारची माहिती तिने प्रत्येकाला विचारली होती. सगळ्यांनी ती लिहून आणली होती. आम्ही मेमरी क्लबचं रूपरेषा त्या दिवशी अशी ठरवली की आधी प्रार्थना, सरस्वती वंदना या कुंदेंदू तुषार म्हणायची. त्याच्यानंतर 2 मिनिटं प्राणायाम, मग 2-3 एक्सरसाइजेस यांनी सुरुवात केली. नंतर अल्झायमरविषयी कोणाला काही माहिती असल्यास, काहींचे अनुभव असल्यास किंवा कुठे काही वाचनात आलं असल्यास ते पण एकमेकांना सांगावं असं ठरलं. नंतर थोडं बुद्धीला खाद्य मिळेल, मेंदूला चालना मिळेल आणि थोडी करमणूकही होईल अशी काही कोडी सोडवायची असं ठरवलं. दर शुक्रवारी आम्ही जमत राहिलो. नंतर 9 ऑक्टोबरला मंगलाताई जोगळेकर यांना आम्ही मेमरी क्लबमध्ये यायचं निमंत्रण दिलं. त्या क्लबमध्ये आल्या आणि त्यांच्या हस्ते आपल्या मेमरी क्लबचं औपचारिक उद्घाटन झालं. गंमत म्हणजे त्या दिवशी पाऊसही जोरात धावून आला. नंतर एकदा नोव्हेंबरमध्येच धन्वंतरी हॉलमध्ये या विषयावर लेक्चर्स होती. डॉक्टर्स, पेशंट्स, नर्सेस, केअरगिव्हर्स यांचे प्रत्येकी रिप्रेझेंटेटिव्ह बोलले. त्याला आम्ही 4-5 जणी गेलो होतो. 1 डिसेंबरला धन्वंतरीमध्येच वेगवेगळ्या मेमरी क्लबमधील रिप्रेझेंटेटिव्हचा मेळावा मंगलाताईंनी भरवला होता. त्यालाही आम्ही गेलो होतो. 4 आणि 11 जानेवारीला 2 भागात हर्षदा जोशी
आणि उज्ज्वला बर्वे या दोघींनी सोल मेडिटेशन ट्विन हार्ट्स या विषयावर लेक्चर्स देऊन चांगली माहिती दिली. अवघड आणि किचकट वाटणारा विषय सोपा करून सांगितला. मेंदू शांत राहिला की मग तुमचं आयुष्य पण चांगलं सोपं होतं आणि त्यासाठी ध्यानाची गरज आहे हे तिने पटवून दिलं. पुणे मराठी ग्रंथालयाच्या दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी वाचनकट्टा असतो. साहित्यविषयक कार्यक्रम असतात. आम्ही मेमरी क्लबचे सभासद त्या कार्यक्रमाला निमंत्रणावरून आवर्जून जातो, कारण तो आमच्या त्या प्रिमायसेसमध्येच असतो. कोणाच्या नातेवाईकांना अल्झायमर झालेला असला तर त्याचेही अनुभव, कसा त्यांचं वागणूक होते, कसे ते बोलतात, कसं त्यांचा त्रास होतो का, पण तुम्ही कसं पेशन्स ठेवायला पाहिजे हे सगळं त्यांनी सांगितलं. एकदा सुचेता बापट आणि त्यांचे सहकारी यांनी पथनाट्य केले. त्यातून विस्मरण झालेले व त्यांच्याशी घरातल्यांनी कसे वागायचे ते दाखवले. रजनी देवल यांनी मेंदूच्या अंतरंगात या चित्रा बेडेकर यांच्या अनुवादित पुस्तकाचा सारांश सांगितला. या पुस्तकात एका न्यूरोसायंटिस्ट ब्रेन स्ट्रोकमुळे आलेल्या साक्षात्कारी अनुभवाचे कथन केले आहे. मूळ इंग्लिश पुस्तकाचे नाव माय स्ट्रोक ऑफ इनसाइट असे आहे. त्यात डेड ब्रेन झालेल्या माणसाची असतो त्याची माहिती चांगली आली. अशा प्रकारे मेमरी क्लब खूप छान चालला होता. पण कोविड-19चा डिसेंबरमध्ये जगात प्रवेश झाला. भारतात, महाराष्ट्रात शिरकाव झाला आणि मार्चपासून घरी बसायची आज्ञा झाली. मेमरी क्लबला सक्तीची सुट्टी द्यावी लागली. फक्त व्हॉट्सॲपवर तऱ्हेतऱ्हेची कोडी पाठवणे व सोडवणे एवढेच स्वरूप राहिले आणि लक्षात आलं की बघता बघता मेमरी क्लब सुरू होऊन वर्ष झालं की. भलेही 6 महिने आता जमलो नसू, पण वर्धापन दिन करायला काय हरकत आहे असं बोलणं झालं आणि रूपरेषाही ठरवली गेली. ऑनलाईन तर ऑनलाईन करू साजरा वर्धापन दिन. गेल्या वर्षीच्या आपल्या मेमरी क्लबच्या उद्घाटनाला डॉक्टर मंगलाताई आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या आणि त्यांनी छान मार्गदर्शन पण केलं होतं. आपल्या आजच्या या वाढदिवसासाठी सुद्धा त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवलाय, तो आपण आता बघणार आहोतच. तसंच आमच्या काही सभासद सुचेता बापट, विशाखा सप्रे, अंजली बापट या आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. तर आता ते बघूया. नमस्कार. नवसह्याद्री मेमरी क्लबचा पहिला वर्धापन दिन या आठवड्यात असणार आहे, तर त्यासाठी तुम्हा सर्व सभासदांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. म्हटलं तर 1 वर्षाचा काळ खूप छोटा, म्हटलं तर मोठा, परंतु कुठल्याही सामाजिक उपक्रमाच्या दृष्टिकोनातनं पहिलं वर्ष फार महत्त्वाचं असतं. कारण ही कल्पना, जी नवीन कल्पना आहे ती लोकांना पटवायला लागते, ती रुजायला लागते आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न लागतात आणि त्या कल्पनेवरती निष्ठा ठेवायला लागते. तर तशी निष्ठा, तसे प्रयत्न जयाताईंनी, सुचेताताईंनी आणि आणखी इतरांनी दाखवले, म्हणून हा वर्षभराचा टप्पा तुम्ही पार करू शकलात. महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे गेले 6 महिने तुम्ही भेटू शकत नाही आहात प्रत्यक्षरित्या, पण तरी देखील व्हॉट्सॲपवरून तुमचा मेमरी क्लब चालू आहे आणि तुम्ही हा वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम आहे तो वेगळ्या रीतीने साजरा करत आहात. त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करायला हवं. मला ह्या निमित्ताने 1-2च गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. त्या म्हणजे ह्या वर्षभरामध्ये तुम्ही जो मेमरी क्लबमध्ये भाग घेतलात त्याचा तुम्हाला काय फायदा होतोय ते तुम्ही आवर्जून बघा, त्याचा विचार करा. कारण ज्या वेळेला आपण हे फायदे इतरांना सांगू त्याच वेळेला आपली मेमरी क्लबची जी चळवळ आहे ती वाढीला लागेल. दुसरा एक भाग सांगायचा म्हणजे आपल्या सर्वांना डिमेन्शियाचं दूत म्हणून काम करायचं आहे, तर ते आपण कसं एकत्र मिळून करू शकू त्याचाही तुम्ही विचार करा. असो, पुन्हा एकदा तुम्हाला ह्या पहिल्या वर्धापन निमित्ताने शुभेच्छा. असंच काम करत राहा, मजा करा आणि आपण मधून असेच भेटूया. धन्यवाद. नमस्कार, मी सुचेता बापट. नवसह्याद्री मेमरी क्लब
पहिला वर्धापन दिन आहे, त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 9 ऑक्टोबर 2019ला सौ मंगलाताई जोगळेकर यांच्या हस्ते आपल्या क्लबचे उद्घाटन झाले आणि आपला क्लब सुरू झाला. हा क्लब सुरू होण्यासाठी सौ जया गोखले यांनी पुढाकार घेतला आणि खूप मेहनत पण घेतली त्यासाठी, आणि आत्ताही ती जबाबदारी त्या खूप उत्तम रीतीने सांभाळत आहे. नवसह्याद्री सोसायटीतले पदाधिकारी आणि श्रीयुत गाडगीळ यांच्या सहकार्याने आपल्या मेमरी क्लबला त्यांनी एक छानशी जागा उपलब्ध करून दिली. अल्झायमर सारख्या भयंकर आजाराला जर आपल्याला दूर ठेवायचे असेल तर अनेक गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत, आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेमरी क्लब. आणि त्यासाठी आपण आपला क्लब चालू केला. आपल्या क्लबमध्ये सुरुवातीला आपण थोडेसे सोपे व्यायाम करतो, प्राणायाम करतो, ओंकार करतो, सगळे मिळून एक प्रार्थना म्हणतो, आणि त्यानंतर एक स्तोत्र म्हटले जाते. मग सुडोकू, शब्दकोडी, म्हणींवरनं काही कोडी असतात ती आपण सोडवतो, गाण्यांवरनं काही कोडी असतात ती आपण सोडवतो, वेगळे मेमरी गेम्स घेतले जातात, आणि अशा तऱ्हेने 1-1.5 तास कसा जातो हे आपल्याला समजत सुद्धा नाही. या मेमरी क्लबमुळे नवीन मैत्रिणी मिळाल्या, नवीन गोष्टी शिकता आल्या, आणि मानसिक आरोग्य चांगले राहायला खूप मदत झाली. असे अनेक फायदे मेमरी क्लबचे आहेत, ते आपण सगळेजण अनुभवत पण आहोत. पण याच्याशिवाय आपला मेंदू जर सक्षम ठेवायचा असेल, या आजारापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल, तर अजून काही गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. आपला मेंदू सक्षम ठेवण्यासाठी तुम्ही सतत व्यग्र राहा, कामामध्ये सतत काहीतरी काम करत राहा. मेंदू शरीराचा जसा आपण व्यायाम करतो तसा मेंदूचा व्यायाम करण्यासाठी शब्दकोडी सोडवा, मेंदूला आव्हान देणारं काहीतरी करा. आपले मित्र नातेवाईक यांना आवर्जून भेटा. भिशी ग्रुप, हास्य क्लब, महिला मंडळ इथे जरूर जा, एकटे राहू नका. आपल्या हृदयाचं आरोग्य जर चांगलं असेल तर मेंदूचं आरोग्य पण चांगलं राहतं, आणि त्यासाठी नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. प्राणायाम करा, ओंकार करा. जर तुम्ही चालण्याचा व्यायाम करत असाल तर रोज एकाच रस्त्याने जाण्यापेक्षा रोज नवीन रस्त्यांचा वापर करा. नवीन गोष्टी शिका, नवीन भाषा शिका, नवीन वाद्य शिका, नवीन स्तोत्र शिका. आपले जे छंद असतील त्या छंदामध्ये आपलं मन रमवा. खूप वाचन करा, वाचनातनं नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. आपण जे स्तोत्र म्हणतो ती पाठ करा, आणि संध्याकाळी रामरक्षा, गीता हे म्हणा. भरपूर झोप घ्या. ताजी फळं, भाज्या, कडधान्य यांचा आहारात वापर करा. भरपूर पाणी प्या, सुकामेवा खा, आणि यामुळे आपलं आरोग्य चांगलं ठेवा. आता ह्या सगळ्या जर गोष्टी आपण केल्या तर निश्चितच आपला मेंदू सक्षम राहायला मदत होईल. पण ह्या आजारामध्ये विस्मरण जे आपण बघतो त्यासाठी अवेअरनेसची खूप गरज आहे. तर विस्मरणाचा अनुभव आपण सगळेच घेत असतो. 2 वर्षाचं लहान मूल असू दे किंवा 70 वर्षाचे आजोबा असू दे, सगळ्यांना विस्मरण हे होतेच. आणि त्यामुळे विस्मरण हे वयपरत्वे होणारच. अशा गैरसमजुतीमुळे विस्मरण जरी गंभीर वळणाकडे जायला लागले तरीही लोक डॉक्टरकडे जात नाहीत, आणि मग तो आजार पुढच्या टप्प्यात गेलेला असतो. म्हणून अवेअरनेसचं काम करणं खूप गरजेचं आहे. गेली 7 वर्ष मी मंगलाताई जोगळेकर यांच्याबरोबर हे काम करत आहे. सध्या
अवेअरनेससाठी आम्ही एक पथनाट्य करतो आणि त्या पथनाट्याच्या द्वारा आम्ही मेमरी क्लबची आम्ही माहिती देतो, मेमरी क्लिनिकची माहिती देतो, अल्झायमर सपोर्ट ग्रुपची माहिती देतो. अशी सगळी माहिती या पथनाट्याद्वारे तुम्हाला मिळते. असं हे पथनाट्य आपल्या ग्रुपमध्ये आम्ही केलेलं होतं. पण समजा काही लोक त्या दिवशी नसतील आणि त्यांनी जर ते पाहिलं नसेल तर त्याच्यासाठी आपण एक त्याची झलक आता बघूया. 1 तासाचे 2 तास झाले. सॉरी आई. चला जेवायला बसायचं आपण. अगं हे आले कुठे आपण? म्हणजे आप्पा अजून आलेच नाहीये. पण आता 12 वाजता आले. तेच तर म्हणून मला किती काळजी वाटते. करून काय करायचं आता आपण? कुठे फोन करूया? काय करूया बरं? अरे आलेच आप्पा. थांबा. अरे जोशी काका या. आप्पाशी गप्पा मारायला आलो. या. थांबा पाणी देते तुम्हाला. पण म्हणजे तुम्ही याच्याबरोबर नव्हता का? अरे हो, म्हणजे तुम्ही कट्ट्यावर नाही आलात का? तुमचे चेहरे आधी मला कळत नाही. असं काय झालंय काय? 2 तास झाले ते फिरायला म्हणून बाहेर पडले, अजून आले नाहीये. मग काय करू कळतच नाही. मी मोबाईलवर फोन लावून बघते त्यांच्या. मोबाईल नेला म्हटलं हो, नेला. का? एकच मिनिट. मोबाईल हा उत्तम मार्ग आहे. काळजी कशाला करायची? नाही उचलत आहेत आप्पा फोन. काय करायचं आता? बरं तू एक काम कर. ते कुठे गेले? ते रोजच्या कट्ट्यावर जाऊन ये बरं तू. हां मी आहे. ठीक आहे, मी आलेच जाऊन. तुम्ही बरोबर असता. कट्ट्यावर बसलो होतो, पेपर वाचत होतो, चहा पीत होतो, तेव्हा पेपरमध्ये ऍड वाचली नाही का? कधी ती? आणि आपण दोघं जण ती पेपरमधली ऍड वाचून लगेच गेलो. 200 रुपयाची तिकीट काढून अरे आणली काय आपण. सांगतोस काय? 200 रुपयाची तिकीट काढली? मग काय म्हणजे तर? ती वाया गेली वाटतं. हो सर, ती वायाच गेली ना. तू आला का नाहीस ते सांग. मी आपला केव्हाचा जाऊन बसलो थिएटरमध्ये, सारखी तुझी वाट बघतोय. आता येशील तेव्हा येशील. राहवलं नाही म्हणून कार्यक्रम संपल्यावर धावत आलो तुझ्याकडे बघायला. अरे थांब. मला सांग आजचा वार काय आणि आजची तारीख काय? अरे आज शुक्रवार, 11 तारीख नाही का? बर. म्हणजे तू काय? जी लोक आहेत की नाही त्यांना असं सांगत जाईल की अल्टरनेट तुम्ही त्याच्याबरोबर थांबा. पण त्याचा कॉन्फिडन्स घालवूया नको आपण या गोष्टीमुळे. मी पण जाईन त्यांच्याबरोबर. हो. त्यांना एकट्यानं अजिबात सोडायचं म्हणजे नाही. काय आहे महत्वाचं आपलं टीमवर्क खूप महत्वाचं. आपण सगळ्यांनी मिळून जर एखादी गोष्ट केली ना, तुम्ही कधीतरी शनिवारी थांबला रविवारी आपण करू शकतो. जोशी काका हे मात्र चांगलं केलं तुम्ही. आपण सगळे मिळून आप्पांना ह्याच्यातनं बाहेर काढूया. बरोबर. चला तर मग नवीन काहीतरी शिकूया. व्यायाम करूया, प्राणायाम करूया, आपल्यासोबत जपूया. म्हणूया, बोलूया, मोकळे करूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. नमस्कार. मी विशाखा सप्रे. साधारण वयाची 60 ओलांडली की स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल आपण जास्त सजग होत जातो. आत्तापर्यंतचं आयुष्य हे धकाधकीचं गेलेलं असतं. आता मात्र प्रापंचिक जबाबदाऱ्यामधनं थोडा निवांतपणा मिळालेला असतो आणि आपलं तन आणि मन पहिल्यासारखंच कार्यक्षम राहण्यासाठी थोड्या वेगळ्या विचाराने आपली वाटचाल सुरू होते. शारीरिक स्वास्थ्यासाठी ठिकठिकाणी योगाचे वर्ग, जिम्स यांची उपलब्धता असते. मात्र मेंदू गंजून न जाण्यासाठी काय करावं यासाठी आपण थोडे चाचपडत असतो. एखादी नवीन कला आत्मसात करणं, शब्दकोडी आणि सुडोकू सोडवणं, मानसिकरित्या एखाद्या उपक्रमात स्वतःला गुंतवून घेणं हे त्यावरचं उत्तर आहेच. तरीही आपल्यासारख्या समवयस्क मैत्रिणींच्या बरोबर मेंदूला चालना देणारा काही उपक्रम आहे का याचा शोध घेताना जयाताई गोखल्यांच्या पुढाकारानं आपल्याच सोसायटीत मेमरी क्लब सुरू होणार आहे असं कळलं आणि आनंद झाला. आपण या उपक्रमात सहभागी व्हायचं हे नक्की केलं. मेमरी क्लबचे औपचारिक उद्घाटन डॉक्टर मंगला जोगळेकर अल्झायमरसाठी या काम करतात त्यांच्या हस्ते झालं आणि कार्यक्रम संपता पावसाने जोरात हजेरी लावली. त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली. तरीही तो शुभ संकेत आहे असं मानून पुढच्या आठवड्यापासून दर शुक्रवारी 4 वाजता मेमरी क्लबच्या ओढीने आमचे पाय तिकडे वळायला लागले. अतिशय प्रसन्न, सर्वांना सामावून घेणाऱ्या अशा जयाताईंच्या समर्थ नेतृत्वाखाली
आपल्या मेमरी क्लबची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला स्मृतिवर्धन मंत्र, मग ओंकार, थोड्या शारीरिक हालचाली. हे सगळं झाल्यानंतर दरवेळेला काहीतरी नवीन विषयांचा परामर्श घेतला जातो. जयाताई तेथील फळ्यावर विचार प्रवर्तक अशी काही वाक्य आधीच लिहून ठेवीत. नंतर कधी सुडोकू कसं सोडवायचं यावर मार्गदर्शन, कधीतरी ओरिगामीची एखादी नवीन वस्तू करायला शिकणं, किंवा तुमच्या स्मरणशक्तीचा कस लागेल अशी एखादी कृती, एखाद्या संबंधित विषयावरच्या पुस्तकाचं वाचन, कधीतरी कोडी सोडवणं, अशा विविध उपक्रमातून स्मृतिवर्धनाचं उद्दिष्ट साधत मेमरी क्लबची वाटचाल जोरात चालू होती. मात्र अचानक करोनाचं संकट उभं ठाकलं आणि या उपक्रमाला तात्पुरती खीळ बसली. तरी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विविध कोडी, कूटप्रश्न सोडवणं हे चालूच राहिलं. आता चांगली गोष्ट म्हणजे आपल्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्त दर शुक्रवारी आपला मेमरी क्लब ऑनलाईन सुरू झाला आहे. पुढच्या काही महिन्यांनी करोनाचं सावट दूर होऊन पहिल्यासारख्या जोमाने आपल्याला प्रत्यक्ष भेटायला मिळेल अशी आशा करत मी माझं मनोगत संपवते. धन्यवाद. नमस्कार. आज 9 ऑक्टोबर 2020. आज आपल्या नवसह्याद्री मेमरी क्लबचा प्रथम वर्धापन दिन आहे. करोनाच्या संकटामुळे आज आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही आहोत, पण तरीसुद्धा विज्ञानाच्या प्रगतीमुळे ऑनलाईन एकमेकांना भेटून हा वर्धापन दिन आपण आनंदाने साजरा करणार आहोत. आपल्या मेमरी क्लबबद्दल मी अंजली बापट माझं मनोगत व्यक्त करीत आहे. आपण दर शुक्रवारी सायंकाळी या क्लबच्या निमित्ताने जमत होतो. मेंदू तल्लख राहण्यासाठी ओंकार, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी काही व्यायाम आणि हृदय कार्यक्षम राहण्यासाठी विठ्ठल विठ्ठल जप. अशी सुरुवात झाली की विविध प्रकारची कोडी सोडवली जायची. भाषा, गणित, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, मराठी हिंदी गाणी, काव्य, वाङ्मय अशा सर्वांचाच यात समावेश असायचा आणि पसायदानाने शेवट व्हायचा. हा सर्व कार्यक्रम मला नेहमीच आदर्शवत वाटायचा. या व्यतिरिक्त बाहेरून आलेल्या पाहुण्यांची व्याख्याने, अल्झायमरची माहिती देणारे पथनाट्य, योगाची माहिती, कधी क्लबमधील सभासदांचे व्याख्यान असे विविध कार्यक्रम घेतले जात होते. त्यामुळे मी क्लबला जाण्याचा एकही दिवस चुकवत नसे. पण असं सर्व चांगलं चाललं असताना अचानकच करोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष भेट बंद झाली. पण तरीही व्हॉट्सअपच्या सोयीमुळे ग्रुपवर विविध तऱ्हेची कोडी पाठवली जातात. एक दिवस झाल्यानंतर मग भगिनी त्याची उत्तरे पाठवतात. मला नेहमी असं वाटतं की शाळा कॉलेजचे विद्यार्थी विविध विषयांचा अभ्यास करत असल्यामुळे त्यांचा मेंदू कार्यक्षम राहतो. मध्यमवयीन मंडळी त्यांच्या नोकरी व्यवसायामुळे त्यांचा मेंदू कार्यक्रम राहतो. प्रश्न येतो तो ज्येष्ठ नागरिकांचा. पण आपल्या मेमरी क्लबमुळे ज्येष्ठांच्याही मेंदूला भरपूर खुराक मिळतो आहे. ह्युगो डी व्हराईज या शास्त्रज्ञाने यूज आणि डिसयूज थिअरी मांडली. त्याच्या संशोधनाप्रमाणे आपण जे अवयव वापरतो ते नेहमी प्रगत होतात आणि जे वापरत नाही त्याचा ऱ्हास होतो. आणि त्यामुळेच मेमरी क्लबची आवश्यकता आपल्यासारख्या ज्येष्ठांना फार आहे. याच्यामुळे अल्झायमर, डिमेन्शिया यासारखे मेंदूचे आजार दूर ठेवायला मदतच होते. आपल्या ह्या क्लबच्या स्थापनेमध्ये जयाताई गोखले यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या सर्व कार्यक्रमांचे नियोजनही उत्तम रीतीने करतात. त्याबद्दल मी त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देते. हा मेमरी क्लब जर दूर कुठेतरी असताना तर आपण जाऊ शकलो असतो की नाही माहीत नाही. पण नवसह्याद्रीच्या कार्यकारी मंडळाने आपल्याला ह्या क्लबसाठी जागा उपलब्ध करून दिली. आपल्या ह्याच परिसरामध्ये हा क्लब असल्यामुळे आपण सहजतेने तिथे जाऊ शकतो आणि म्हणून मला नवसह्याद्री कार्यकारी मंडळालाही धन्यवाद द्यावेसे वाटतात.
आपला हा क्लब असाच उत्साह चालावा आणि आपल्या सर्वांपासून मेंदूचे आजार दूर राहावेत अशी सदिच्छा व्यक्त करून माझ्या मनोगताला मी पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचे म्हणजे डॉक्टर सौ मधुरा इंगळहळीकर यांचे भाषण पाहणार आणि ऐकणार आहोत. त्या आपल्या क्लबसाठी पाहुण्या असल्या तरी आपल्या सभासद सौ आरती इंगळहळीकर यांच्या सूनबाई आहेत, म्हणजे आपल्याला आपल्या घरच्याच आहेत. त्यांनी US मधून बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये PhD केली आहे. US मध्ये बरीच वर्ष रिसर्चर, असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर आता त्या भारतात परत आल्या आहेत. त्यांचे रिसर्च पेपर्सही बऱ्याच प्रख्यात जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्या सिम्बायोसिस सेंटर फॉर मेडिकल इमेजेस SCMIA या सुप्रसिद्ध संस्थेत हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहेत. सध्या मेंदूच्या अशा प्रतिमांचे ॲनालिसिस करून मेंदूत होणाऱ्या बदलांचा ते अभ्यास करत आहेत. आज ते आपल्याला न्यूरो इमेजिंग हे तंत्र अल्झायमर्स आणि डिमेन्शिया या आजारांवर काय मदत करू शकते याबद्दल थोडे सांगणार आहेत. आपल्या क्लबला त्यांच्यासारखी आपल्या विषयाशी संबंधित माहिती देणारी संशोधक प्रमुख पाहुणे म्हणून लाभली हे आपलं भाग्यच. तर ऐकूया डॉक्टर मधुरा इंगळहळीकर यांना. Good morning, everyone. I am Madhura Ingalhaikar. I run a lab in Symbiosis. It's called a Center of Image Analysis, and my expertise is in brain imaging. So, what we do is we take brain MRIs and try to find disease biomarkers or understand the pathology through image processing techniques. So we use computational image processing techniques to understand the underlying pathology. So today I'll be just talking about a few aspects in Alzheimer's disease and neuroimaging. So to begin with, first let's differentiate between what dementia is and what Alzheimer's disease is. So dementia, you can term it like a very umbrella term, like fever. Like fever can come from anything. On similar lines, dementia is a group of symptoms affecting thinking, memory, behavior, and the ability to perform everyday activities, which also includes social abilities, which severely interfere with daily functioning. So really need a lot of support, and centers like the old age centers where dementia people are taken care of are the places where these people can actually survive, because there's a lot of support required. Now dementia, as I said, is an umbrella term, and it can be caused from multiple different disorders. So 60 to 80% of dementia is usually caused from Alzheimer's disease. Other diseases that can lead to dementia also include Lewy body dementia. So Lewy bodies are protein deposits. These are called Lewy bodies, and they develop in nerve cells in the brain regions, and these are involved in the thinking, memory, and motor control. The third is the vascular dementia. So vascular dementia accounts for 5 to 10% of dementia, and this could be usually a manifestation from stroke or brain hemorrhage. So because you get a stroke, or and that stroke can lead to your brain not getting enough blood supply for some time, that could lead to dementia, which is called as a vascular dementia. The fourth one is called as the frontotemporal dementia. So this affects only the frontal region, like the region right above your temple, which is the frontal region of your brain, and the temporal region. So temporal region is right above your ears. That is the temporal region. So it affects the frontotemporal regions, and that's why the symptomology is a bit different than Alzheimer's, and this is called as frontotemporal dementia. And other aspects like Parkinson's disease, which is usually due to medication, people might get hallucinations and psychosis, and it might lead to dementia. So the cognitive impairment could be through a lot of medication.
So Parkinson's and Huntington's disease is another genetic neurological disorder through which dementia can happen. So today we are just going to look at Alzheimer's disease. So it's a specific neurodegenerative disease and is the most common cause of dementia in older people, as I stated before. So if we go at the statistics, if we look at right now, we have more than 4 to 5 million people suffering from dementia in India from Alzheimer's disease. Now these are obviously just not even 10% of the worldwide population. So there are more than 50 million worldwide, and the prevalence of dementia is will increase based on the age range. So for example, anybody above 65, you would say 2 to 8% of people might have dementia, but anybody about 75, the percentage increases to 15 to 16%. So obviously the older you are, there is more probability that you have dementia. Now, how does dementia occur? So the first stage is that you have a normal brain, it's a well-functioning brain, but eventually you start getting mild cognitive impairment. Now, what is mild cognitive impairment? It is an acquired condition, which is basically a decline from normal baseline. So there is some decline, there is some memory loss, some persistent symptoms, and there is confusion, but it is always not temporary. There are symptoms that are mild and they do not interfere with normal activities, but yes, there is definitely cognitive impairment which can be definitely assessed by a psychologist. So now this mild cognitive impairment, if you follow these people over the period of 7-8 years, you will realize that many of them can actually convert to Alzheimer's, and it is an acquired condition again. It is a decline from normal baseline, and these are persistent symptoms, not temporary at all, and they severely interfere with normal social and occupational function. So obviously if you have Alzheimer's disease, it is very hard to go to work for 8 hours a day, and obviously even normal activities, it can be very hard because you can forget, you don't know what you're talking, sometimes you don't know who you're talking to, you can't execute things, sometimes there is motor issues. So all these things can interfere, and it becomes difficult for you to live without any assistance. And Alzheimer's disease can eventually, if you follow these patients over a time of again 7-8 years, they might lead to a complete dementia, where there's a complete loss of memory, you don't remember anything, there's a lot of personality changes, and it can be a paranoia psychosis, so it could be auditory psychosis, visual psychosis, depends on what kind of dementia you're getting. So this is how you can track a normal brain to dementia, and this process takes years. It is not something that happens within a day. So obviously there are a lot of markers that people can figure out that there's something wrong with the person over time. So now if you look at the Alzheimer's symptoms, these are pretty common. Number one is the executive dysfunction. So executive dysfunction is you have problems executing something. So you can decide in your mind that, hey, I want to go and, cook right now. But when you execute it, you're not doing the right things what your brain is telling you to do because there is an executive dysfunction. Then there is memory loss. Now there is a part of the brain which is called as a hippocampus, which you can see it here. I'm pointing it out here. So the hippocampus, you can call it as the hub for memory, and hippocampus will always atrophy. So atrophy means it will shrink, and you will see a lot like a hole here because the hippocampus has shrunk. So that leads to a lot of memory loss. So you can't remember things in a short term range. Usually long term maybe you can remember, but short term becomes very hard. Then you have repetition of words, stories, phrases, because obviously there is a lot of trouble remembering what exact vocabulary to use because your language areas also get affected. So language areas usually are the temporal areas here, so close to your ear, and you can't really tell stories or sing quickly. Then there are personality changes. So personality changes can occur. People can be belligerent. Belligerent means they can be more hostile and aggressive. They can show apathy. Apathy is basically a lack of interest.
so they don't want to do anything with interest, and there's a lot of withdrawal. Then it could also lead to psychosis. Psychosis is paranoia. So paranoia basically means that, for example, auditory psychosis is that you hear something which is actually not happening. So you think that there is something going on and somebody is talking, but actually there is nobody talking. That is called as auditory psychosis. Auditory psychosis is pretty common in Alzheimer's. There is also visual psychosis, which usually happens through Parkinson's disease. Through visual psychosis can be very common. So visual psychosis means that you feel that there's somebody passed from your room, or somebody just walked from here, but it's actually nobody there, and that is visual psychosis. Then there could be gait instability falls. I mean, as your brain starts shrinking, so you can see a normal brain on your here the right side, sorry, the left side here as shown here, and the left side, which is the shrunken brain, is the Alzheimer's disease brain. So because of that, you start getting motor problems also. So there's a gait instability, you can fall, and then eventually it can lead to inability to independently dress, groom, manage finances, meals, even sign of your checks, and it can also lead to loss of bowel and bladder function. So here I'm showing an MRI image. The first image here is of a normal brain. So you can see the brain looks much normal only because it is completely taking up the complete space. So the hippocampus here are complete. You can see that. The ventricles are the regions where you have the cerebrospinal fluid inside the brain. So the ventricles are very tiny here. That just means that there is enough space for white matter, gray matter. But as you see, you go to a mild cognitive impairment brain, you can see the hippocampus has started shrinking, and also the ventricles have become much bigger because now the white matter here has started shrinking too. And then you go to a Alzheimer's brain, you can see that the ventricles have become much bigger, and the area of white matter, which basically connects one region to another, and that makes all your connections possible and the brain organization possible, has completely shrunk, and the hippocampi also have completely shrunk. So that is what is happening. So you're basically a lot of shrinkage happening in your brain, and it can be easily visualized from your brain MRI. So this is another picture showing similar things. So in the first picture, you can see a normal hippocampus here. You can see this structure on both left and right. With mild cognitive impairment, you can see like more openings here because the hippocampus has shrunk. And then here you can see a big hole here because the hippocampus has shrunk so much that you can't really see the hippocampus, but a big hole instead of a hippocampus in the Alzheimer's disease. So now, okay, so what is exactly happening in Alzheimer's disease is something we can see here. So this is a normal brain. These are the neurons. Neurons are your cells in the brain, and this is how a normal brain usually looks. But when you have Alzheimer's, you have a lot of amyloid plaques. So amyloid is a general term for protein fragments that the body produces. So beta amyloid is a protein fragment, and in the healthy brain, these protein fragments are broken down and eliminated usually. But amyloid plaques are hard, insoluble accumulations of beta amyloid proteins that clump together between these nerve cells, which you can see here. And this is what the Alzheimer's brain would look like. So if you do something called as a amyloid PET scan, so PET scan is a positron emission tomography, so where they basically inject a tracer into you, a radioactive tracer, and when you take the scan of the brain, you can see where that tracer has gone and to what molecule it has gone to and stuck. So for example, here in a normal brain, since there is very little amyloid plaque or there is nothing, you can see that the functioning is pretty normal. But when you have more and more amyloid, you can see that the tracer is going and sticking to these amyloid plaques, and you can see it to be much more red here because there is more amyloid deposition. So this is an abnormal brain, this is a normal brain. Here you can call it as AD, sorry, and the other ones were normal. So
The risk factors that are involved in this AD include a lot of things. Number one is age, of course. As I said, the more the age, there is more chance that you might get Alzheimer's or dementia. Then gender, yes, it's more propensity in females than in males. So it's 1 in 6 in females and 1 in 11 in males over the age of 75. Race also matters. So if you're in US, you are a black guy, you are probably more prone to Alzheimer's than being a white guy. So obviously the race matters. Next one is a gene called APOE4. So this is basically a genetic variant of apolipoprotein E on chromosome 19. And this increases a person's risk to Alzheimer's if you have that gene. The APOE gene is involved in making a protein that helps carry the cholesterol and other types of fats. So if it's observed that if a person has APOE gene on chromosome 19, he is more predisposed to Alzheimer's than anybody else. Parental history almost always is important. So for example, in Lewy body dementia, if one of the parent has Lewy body dementia, there is a very high chance that you might get Lewy body dementia. Then stress, inflammation, how you have lived your life, midlife hypertension, cholesterol, obesity, diabetes, sleep disturbances, and healthcare neglect, that you have not taken care of yourself, you're not exercising. Exercise will always produce more energy into your brain, and the connections become stronger. Nutrition, what you eat always is a reflection. Your health is always a reflection of what you eat. So these aspects are always very important. So a quick image here, as I'm showing here, this is basically a quantitative analysis of Alzheimer's brain. So you can see that what we have done here is that we have taken the volumes of the hippocampus and seen where the healthy brain volumes lie versus where the Alzheimer's diseased volumes lie. So obviously the hippocampal volumes in Alzheimer's disease are much smaller compared to in the healthy brains. On similar lines, if you look at the gray matter cortical thickness here, so the red lines here, you can see it here. So the thickness is much higher in a healthy brain versus here in an Alzheimer's brain, the gray matter cortical thickness is much lesser. And as you see, if you take the volumes of the ventricles obviously in a healthy brain will be very tiny versus in an Alzheimer's brain. So these are the quantitative markers that people can use to find out if a person has Alzheimer's or not. Obviously there is also the symptomology, if he's forgetting or if he is not able to execute things, and so these things can definitely be diagnosed. And now the focus of research is not on diagnosing Alzheimer's, but to diagnose Alzheimer's at a very early stage. So can we diagnose Alzheimer's even before there is a mild cognitive impairment? And if yes, can we start that person on medication or start giving him certain exercises so that the delay of Alzheimer's, the onset of Alzheimer's can be very well delayed. So these are the things that the research is trying to achieve. And a quick conclusion that MRI scanning provides a lot of support in detecting Alzheimer's disease through structural changes. So you can see how the hippocampus is changing and so on. And beta amyloid PET scanning is used in diagnosis of Alzheimer's disease. It is based on the physiology. So you basically go and check if the tracer goes and sticks to the amyloid plaques, and if it does, then you can see the functioning. So that is how you see it. So thanks a lot for inviting me. I hope you enjoyed this talk. Thank you. धन्यवाद मधुराते. आपण डिमेन्शियाबद्दल तांत्रिक माहिती फार उत्तम प्रकारे आम्हाला दिली आहे. मधुराताईंच्या भाषणाचा गोषवारा करायचा तर असे म्हणता येईल की डिमेन्शिया हा बऱ्याच प्रकारचा असतो, पण ज्येष्ठ नागरिकांच्यात अल्झायमर्स डिसीज या प्रकारचा डिमेन्शिया जास्त प्रमाणात आढळतो. MRI चाचण्या तशा आता आपल्याला नवीन नाहीत. अशा चाचण्यातून डॉक्टरांना मेंदूची स्थिती आणि डिमेन्शिया असेल तर त्याची स्टेज नक्की कळू शकते.
या सगळ्याचे लवकरात लवकर निदान कसे करता येईल व औषधं आणि व्यायाम यांच्या साहाय्याने डिमेन्शिया जास्त होण्याचं कसं लांबवता येईल यावर डॉक्टरांचा रिसर्च चालू आहे आता. डिमेन्शिया होण्याची काही कारणं पण मधुराताईंनी सांगितली. त्यातलं वय, जेनेटिक कारणं, अनुवंशिकता इत्यादीबाबत आपण फारसं काही करू शकत नाही. पण त्यांनी सांगितलेली इतर कारणं जसं ताणतणाव, कोलेस्ट्रॉल जास्त असणं, BP, वजन जास्त असणं, झोप अस्वस्थ असणं, डायबेटीस असणं, व्यायामाचा दिनचर्येत अभाव असणं, नीट पोषक खाणेपिणे याकडे दुर्लक्ष असणं, या सगळ्यावर तर आपण नक्की काम करू शकतो नाही का. आणि आपल्या लक्षात आलं असेल की मेमरी क्लबचं हेच तर उद्दिष्ट आहे. या सगळ्याबरोबरच आपण एक गोष्ट नक्की करू शकतो, ती म्हणजे आपले छंद आणि आवडी जोपासणं आणि त्याद्वारे आपल्या मेंदूला आनंदित ठेवणं. गाणं, एखादं वाद्य वाजवणं, लेखन करणं, अगदी स्वयंपाक करणं असे साधे साधे छंदही जोपासून आपण आपलं आयुष्य आनंदी करू शकतो. आता आपण आमच्या काही सभासदांच्या छंदांची झलक बघूया. रोहिणी शेंडे यांनी गायन आणि हार्मोनियम वादन असा छंद जोपासला आहे. त्यांचं थोडं वादन आपण ऐकूया. त्यानंतर रजनी देवल या ब्रिज उत्तम खेळतात. ब्रिज आणि आपला ब्रेन, मेमरी यावरचे त्यांचे विचार आपल्याला ऐकायला नक्की आवडतील. member of Memory Club. Today is our anniversary. At the beginning, everybody had narrated about their hobbies, likes and dislikes.
I too did the same. One of my hobbies is playing bridge. I have been playing it for last 40 years. Not only that, my father had a group who were very keen on this game. From my childhood, I used to observe them, and probably that raised my curiosity. And as and when I got a chance, I started playing it. As our club is related to memory, I am going to talk about the connection of bridge and brain. A study in 2000 at University of California, Berkeley found strong evidence that an area in the brain used in playing bridge stimulates the immune system. Researchers suggest that players must use memory, visualization and sequencing to play bridge. Do not think bridge is only for players who have higher intellect. It is for everybody, no age bar too. It has been often found that seniors tend to get more involved in it. Why? Because their time passes very smartly. Their brain ability is helped to stay intact. You make friends and can have a lot of social life. It improves reasoning skills and long and short-term memory. You will feel neurons firing not only while you play but long afterwards. Another question is, why play bridge? If you are wondering if the bridge is for you or not, if you have always wanted to learn but have been afraid it's too difficult, but I will give you few reasons as to why millions of people around the world are hooked on this fascinating game. One, it can be a lifelong pursuit. Of course, learning to play will take a lot of time and patience, but once you get the hang of it, you will know the pleasures it has to offer. No matter how many years you play, you will always find new challenges and the learning process will never end. Bridge will never bore you. There are more than 750 trillion possible hands, so you will see something new every time you play. It's a fast-paced game. Maybe you take 5 to 10 minutes to finish a deal. When you move on to the next challenge. It stimulates your brain. Bridge is one of the best ways to practice use it or lose it. It is an advice for maintaining mental sharpness in the older age. Research has shown that regular bridge playing improves reasoning skills and long and short memory. Many players say that hours after bridge game, they still feel mentally alert and energetic. Bridge exercises both sides of your brain. Every time you play, you use and improve your skills of communication, logic, mathematics, memory, visualization and psychology. It is a unique type of mental workout that is both relaxing and encouraging, that cannot be duplicated by other leisure or work-related activities. It boosts your immune system by stimulating brain cortex. Bridge playing activity and produces higher number of white cells that fight diseases. It has been found that those who play bridge regularly are 2.5 times less likely to develop Alzheimer's disease. In your old age, you do not have to leave your home. Only you need 3 other people to play with you. You can play on computer too. It often offers a lot of free games like bridge, baron, site, etc. Lastly, bridge is fun. That's why so many people get attracted to it. It offers suspense of poker, the cerebral quality of chess, and the excitement of athletic sports. I can go on, but time doesn't permit. I can just end by saying that bridge will always be the world's most popular card game. Thank you. आता आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळत आहोत. आपल्या वाढत्या वयोमर्यादांमुळे यापुढे डिमेन्शिया या व्याधीशी आपल्याला जास्त प्रमाणात सामना करायला लागेल, याची आपण आता मानसिक तयारी ठेवली पाहिजे. डॉक्टर मंगलाताई जोगळेकर यांनी सांगितल्याप्रमाणे हे मेमरी क्लब्स हे डिमेन्शिया या रोगाविरुद्ध सामना करण्यासाठी दूत म्हणून ठरू शकतात. मेमरी क्लबमधले जास्तीत जास्त सभासद सक्रिय असले की मेमरी क्लब चांगला चालतोच आणि त्याचा सभासदांनाच नाही तर परिसराला पण खूप फायदा होतो.
आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि असं करायचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. या चॅनलवर याच्या आधी एक व्हिडिओ टाकला आहे. आपण सगळ्यांनी तो बघावा अशी मी तुम्हाला विनंती करते. तसंच हा व्हिडिओ पण बघितल्यावर तुमच्या जर काही कॉमेंट्स असतील तर ते कॉमेंट्समध्ये जरूर द्या. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये हा जरूर शेअर करा. धन्यवाद. आता आमच्या सभासद रेवती जोशी या पसायदान म्हणतील आणि हा कार्यक्रम संपेल. माता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांची तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड ते तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये